इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. रामनवमी निमित्त दरवर्षी पंचवटीच्या वाल्मिक नगरच्या मैदानावर नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या वतीनं भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. तिला 15 वर्षापासून सुरू असलेल्या या स्पर्धेला यंदाही क्रिकेटपटूंचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. समाजातील कुष्ठपीडितांसाठी आपली बांधिलकी जोपासत त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या हेमंत शेट्टी यांनी क्रीडा क्षेत्रातही आपलं भरीव योगदान दिलं आहे. वाल्मिक नगरच्या मैदानावर झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत तब्बल 23 संघांनी सहभाग नोंदवला होता. यात दिल्ली, कर्नाटक, मुंबईतील उपनगरीय भाग, मिरज, कोंढवा, पुणे सह राज्याच्या इतर भागातील संघांनी स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केली आहे. वाल्मिक नगरच्या श्रीराम सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित या क्रिकेट स्पर्धेत मिनू मेहता संघ कोंढवा विरुद्ध वाल्मिक नगर नाशिक या 2 संघात अंतिम सामना झाला. या सामन्यात कोंढवा संघानं रोमहर्षक सामन्यात विजय मिळवला आणि या पारितोषिक वितरण समारंभाच्या पुण्याच्या प्रमोद हिंगमरे यांना उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज पुण्याच्या सनी मिनू मेहता, मालिकावीर नाशिकच्या रोहित केनी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आदित्य अंतुले यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर चतुर्थ ट्रॉफी दत्तनगर संघ ट्रॉम्बे, तिसरी ट्रॉफी ओमशक्ती संघ मुलुंड, दुसरी ट्रॉफी नाशिक संघाला तर प्रथम ट्रॉफी विजेता म्हणून मिनू मेहता नगर कोंढवा या संघाला गौरवण्यात आले. 2 बॉल शिल्लक होते त्याच वेळेस नेमका मी इथं ते मॅच बघायला आपल्यामध्ये उपस्थित होतो आणि जसं आमचे गटनेते ॲडव्होकेट शांभाऊ बडोदे यांनी सांगितलं की 10 बॉल 10-13 होते, पण हे खेळ असतो आणि जो जिता वही सिकंदर असतो. राजकारणातही तसं असतं, परंतु जसं खेळामध्ये खेळाडू वृत्ती आपण दाखवतो व्यासपीठावर आज या ठिकाणी त्या टीमचं मी जाहीर अभिनंदन करतो. ची टीम जरी दुसऱ्या क्रमांकाला असली तरी हरकत नाही. बचेंगे तो और भी लढेंगे. पुढच्या वेळेस अशा ईर्षेनं लढा की तुम्ही जिंकले पाहिजे, अशा ईर्षेनं लढा. राजकारण आणि क्रीडा स्पर्धा असतील, जे खेळाडू असतील ते आणि राजकारण हे जवळजवळ सारखंच असतं. राजकारणातही कोणीतरी एक जण हारतो, कोणी जर एक जण जिंकतो, परंतु मला आनंद वाटतो की क्रीडा स्पर्धांमध्ये विजेती टीम पहिली आणि दुसरी टीम असं म्हटलं जातं, हरला असं नाही म्हटलं जात. आणि राजकारणात तसं नसतं. राजकारणात जो जिंकतो त्याला विजयी म्हणतात आणि जो दुसऱ्या नंबरला जातो त्याला हरला म्हणतात. परंतु मला एक अपेक्षा आहे या माध्यमातून हेमंतांना की ज्याप्रमाणे एखादा कुस्ती खेळत असतील आणि ती कुस्तीमध्ये जो जिंकतो तो हरलेल्याला सेकंड करतो किंवा त्याला भेटतो, आलिंगन देतो, तसंच क्रिकेटमध्ये आहे. सर्वच जवळजवळ खेळांमध्ये असं आहे. कला क्रीडा मंडळ, कुष्ठपीडित सामाजिक बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था आयोजित या ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी उपस्थित असलेले आपले भारतीय जनता पार्टी शहराचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ केदार, खेळाडू मित्रांनो, खरं तर सर्वप्रथम आपण सर्वांनी या प्रभागातील 4ही नगरसेवक म्हणजे हेमंतांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने इतकं चांगलं उत्कृष्ट असं आयोजन या स्पर्धेचं केल्याबद्दल जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायला हवं. हेमंतांना शेट्टी असतील, आमचे सरिताताई असतील, लोकांनी या भागातील वाल्मिक नगर भागामध्ये जे आपले कुष्ठपीडित बांधव आहे यांच्यासाठी एक चांगला लढा महानगरपालिकेमध्ये दिलेला होता आणि मला वाटतं त्यांच्या मानधन असेल किंवा त्यांच्या उपचारासाठी वेळोवेळी वेळ प्रसंगी महानगरपालिकेत त्याचबरोबर शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करण्याचं काम हे आपले नगरसेवक करतात. आणि जेव्हा हेमंत अण्णांनी मला काल सांगितलं, कारण काल रामनवमीच्या निमित्ताने आपले पालकमंत्री, माजी पालकमंत्री आणि मंत्री महोदय आपले गिरीश भाऊ महाजन हे हेमंत अण्णांकडे दर्शनासाठी आलेले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही दरवर्षी हे जे बांधव असतात यांच्यासाठी एक चांगली अशी क्रिकेटचं आयोजन करतो आणि याचा उद्देश एकच असतो की आमचे सर्व बांधव एकत्र यायला हवे. कारण त्यांची काहींची स्थळे असतील किंवा त्यांच्या आपापसातील काही अडीअडचणी असतील,
हे एकत्र आल्याने आम्हाला त्यांच्या अडचणी समजतात किंवा आणखीन पुढच्या भविष्याच्या दृष्टीने काही योजनांच्या संदर्भात आम्ही त्यांना माहिती देतो. आणि खरं तर बरं का सुनील भाऊ, आपले पालक आपले गिरीश भाऊ महाजन यांनी सुद्धा अत्यंत चांगलं असं कौतुक केलं. झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते श्याम बडोदे, नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट, सागर लामखडे, सरिता सोनवणे, किरण सोनवणे, शंकर हिरे, खंडू बोडके, माजी नगरसेविका रुपाली शेट्टी गावण, छबू गावण उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.